तर हाय एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर एव्हरीबडी बघा, आज माझा नवीन लुक कसे आहे दिसते का ना, फंटास्टिक. मी कुठे आहे तुम्हाला सांगू का? तर मी आले बघा पुण्याला. काल व्हिडिओ टाकलाच नाही, बऱ्याच जणांना वाट बघितली असेल माझ्या व्हिडिओची, काय कमेंट्स पण वाचल्या नाहीत, काय नाहीत. आणि आम्ही पुण्याला आलोय. पुण्याला कुठं आलोय ती पण तुम्हाला सांगते. पुण्यात आलोय आम्ही चिंचवडला. आता चिंचवडला कोण हाय काय हाय हे सगळं तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला काय सांगायची गरजच नाही. आता तुम्ही म्हणता ननंदबाईकडे आलाय का, तर ननंदबाईकडे नाही आलेलो. माझी फ्रेंड आहे, जे तुमचं तुम्ही मला सपोर्ट करता, मला सबस्क्राईब करता, माझ्यावर इतकं प्रेम करता. आणि तसंच मी आता बरेच दिवस झालं होतं सगळं सोडून दिलं होतं, पण एक तुमच्यातली जी एक ताई आहे त्या ताईंना मला का त्यांच्या घरी बोलवलं होतं. बरेच दिवसापासून त्या बोलवत होत्या, पण मला यायला जमत नव्हतं. आणि बऱ्यापैकी म्हणलं तर मी का नाही कमेंट्समुळंच खरं तर का नाही इकडं तिकडं जायचं बंद केलंय. पण ह्या ताईंना जे एवढं प्रेम दाखवलं ना की मग मला यायला त्यांना लय मजबूर केलं. खरं तर मी त्यांना पण इग्नोरच करत होते, आता येईन, उद्या येईन, नंतर येईन, कारण माझी इच्छाच होत नव्हती फिरायला जायची. का तर लोक नावं ठेवतात म्हणून मी का नाही हिंडा फिरायचं सगळं सोडून दिलं होतं. पण त्या ताईनं लय रिक्वेस्ट केली म्हणून आलोय त्यांच्या घरी. आणि आता आम्ही फिरायला इथे जाणार आहे बऱ्याच दिवसानंतर. मला वाटतं असं 2 वर्षानंतर, म्हणजे वाघोली सोडली का, वाघोली सोडल्यापासून पुण्यामध्ये आलीच नाही परत. नाही का सणसवाडी. कोणच्या भाभीला भेटायला ती किती आली होती, आली भेटले लगेच गेले, मार्केट यार्डला आले होते तेवढंच. माझी पोरगी का नाही तर हरिश्चंद्राचीच आहे बघा. म्हणजे माझ्या ध्यानात नसलं तर ध्यान करून देते असं मला म्हणायचंय. म्हणजे आलो होतो भाभीला आमच्या, म्हणजे आजीला भेटायला आलो होतो. मग तेवढंच थोडं काय तुळशीबागेत गेलो असेल तेवढंच, पण इतकं मन भरून फिरायला नाही आलं, उन्हाळा होता त्याच्यामुळं. पण असं बाबा आवर्जून फिरायला हे आता 2 वर्षानंतर आले मी. कारण 2 वर्षापूर्वी मी शक्ती भक्तीला गेली होती. आणि शक्ती भक्तीला ना अजून कुठं गेलते तेवढं नाही आठवणीत. पण सण्यान मी आता नेहमी सारखं तेव्हा सण्या शाळेत नव्हतं ना, सारखं फिरायचे. आणि फिरायचे म्हणलं तर सबस्क्रायबर किंवा माझे सपोर्टर किंवा माझे फॅन आहेत ना, त्यांच्या घरी मी 2 वर्षानंतर आले असं म्हणायचंय मला. तर एवढं रिक्वेस्ट केल्यामुळे आम्ही आले. आता लोक काय मला म्हणतात की हिंडफिरे आहे, हिंडफिरायचा नाद. खरं तर तुमच्यामुळं का नाही मला काही लोकांची मनं दुखवायची वेळ येते. कारण तुम्ही नावं ठेवता, म्हणजे बऱ्यापैकी नाहीत बरं का, कौतुकच करतात. पण काही जण का नाही लय नावं ठेवतात, आहेत मोजकी बोटांवर मोजायसारखी, मग ती लय नावं ठेवतात. त्यामुळे मी का नाही हिंडाय फिरायचं बंदच करून टाकलं होतं. पण ह्या ताईंना लयच रिक्वेस्ट केली मला की ये राधा, माहेर समजून ये, आम्ही तुझे व्हिडिओ बघतो, एवढं सपोर्ट करतो तू. मग मी त्यांना सांगितलं होतं, तर होय अगोदर त्यांना सांगितलं, स्पष्टीकरण दिलं माझ्या मनानं की ताई नाही मी येऊ शकत, अशा अडचणी. मी अडचणी सांगायचे. मग आता अडचणी सांगून किती सांगणार नाही का. मग त्यावेळेस त्यांना म्हणले की नाही का, लोक फक्त का नाही आपल्याला नावं ठेवायला असतात. मग लोक नावं ठेवतात म्हणून आपण हे करायचं नाही का. उद्या लोक म्हणतात तू जेवणच करू नको, मग जेवण करायचं सोडून द्यायचं का. मग त्यांना लय सांगितलं. मग म्हणलं चला, त्यांना लय आशा दाखवली बऱ्याच दिवसापासून, तर म्हणलं जावंच. मग आले होते. तर आले तर मी चिंचवडला आले. तर हे बघा ते ताईंचं घर आहे इथं. हा बघा इकडं सण्यान कावी इथं होती. आणि इथं मी बसलेले आहे आता सोप्यावर. तर त्यांना काय व्हिडिओमध्ये यायचं नाही. आताच आंघोळ ही केली, नाश्ता केला. नाश्ता तर का नाही पोटभर, आपल्या गावाकडचं जेवण असतं ना तसा पुण्यातला नाश्ता आहे. भरपूर असं जेवण केलं. रात्री पण चांगलं जेवण झालं. रात्री पण चिकन मटन होतं खायला. आता झालं का. हा बघा हे असली लेकरं आहेत म्हणून मी खरं तर का नाही इकडं तिकडं जायचं सोडून दिलंय. पण सगळ्यांना वाटतं की एकटी हिंडते, एकटी फिरते, तुला लय हिंडायचा नाद आहे, फिरायचा नाद आहे. लेकरं अशी गुणानं बसत नाही म्हणून मी लेकरं घेऊन कुठं जात नाही, फिरत नाही. बघा सगळ्यात मेन कारण हे आहे. आता बस की तिकडं, एवढं पार हे केलंय तरी पण अजून तिथंच उभा राहिला का, तिथं झोप्यावर बस. तर आता आम्ही का नाही जाणार आहे बाहेर फिरायला. तर सुरुवात कुठून करतात हे काय मला माहित नाही. मग ज्या गोष्टी मी बघितल्या नाही, त्या ज्याचा आनंद मी घेतलेला नाही ना, त्या गोष्टींचा आनंद घेणार आहे. आता ह्या बिल्डिंगला का नाही, आता आलोय 5व्या मजल्यावर. पण मला लिफ्टची लय भीती वाटत होती. मी म्हणत होते बाबा 5व्या मजल्यावर आहे तर मी जिन्यानं येते, पण मला काही येऊन दिलं नाही. मग खरं तर मी का नाही एसटीनंच यायचे होते,
पण आमची ननंदाई तिकडं आली होती त्यांच्या मुलीला सोडायला. मग त्या कार्यक्रमाला आल्या नव्हत्या ना आपल्या इकडं म्हणजे ह्याला सोनीच्या इकडं आल्या नव्हत्या. त्या येणार होत्या. ज्या दिवशी त्यांना बोलवलं होतं त्या दिवशी त्यांचा फोनच स्विच ऑफ होता. मग येणंच नाही झालं. मला वाईट वाटलं होतं, पण म्हणलं जाऊ दे आता, त्यांना कशाचा राग आला असेल कदाचित. मग त्या इकडे येणार आहेत हे कळल्यानंतर मग मी त्यांना फोन केला. मग छोकुलीचा पप्पा म्हणला बाई इकडे येणार आहे तर बाई बरोबर जा. मग त्यांना फोनच नाही उचलला. मला वाटलं मी त्यांच्याबरोबर नाही यावं म्हणूनच त्यांना तसं केलं काय की. मग आमचं आम्ही एसटीनं जातो. मग जाऊ का नको असं, कारण बरेच दिवस झालं ना असं माझे सबस्क्रायबर करून मी जात नाही येत नाही, त्याच्यामुळे मला जाऊ का नकोच होत होतं एंडपर्यंत. आणि आता ताईंचं म्हणणं होतं की सगळी लेकरं घेऊन ये, पण आता सगळी लेकरं का नाही, आणि एक तर सुट्ट्या पडलेल्या आहेत त्या दिवाळीच्या, त्यामुळे जाणारे येणारे भरपूर माणसं, भरपूर गर्दी. मग नको होय तर का छोकुली म्हणले नको, मला म्हणले मला नाही यायचं म्हणले. मग ती बरं पडलं मला. सण्या ते बुंगी नाण्या गेली होती शाळेत आणि सोनी तर नाही येऊ शकत, तुम्हाला तर माहितीच आहे. मग छोकुलीच्या पप्पानं मला जा म्हणून परमिशन दिली. मग माझ्याबरोबर कावीन सण्या घेऊन आले, ती पण बाई संघ होती म्हणून. मग त्या बाय बरोबर मग इंद्रायणीमध्ये आलो आम्ही. मग तिथून आमची ते गाडी लेट झाल्यामुळं लोकल हुकली, पुन्हा स्टेशनमधनं लोकल हुकले. मग तिथून रिक्षानं आलो शिवाजीनगरला. म्हणजे चिंचवडसाठीच मी रिक्षा बुक केली होती ह्याच्या नाही का असं, पण त्या माणसानं आम्हाला मध्येच सोडलं, शिवाजीनगरच्या पुलावरच सोडलं. मग शिवाजीनगरलाच उतरलो आम्ही. नंतर माझे करत होते त्या संग भांडणं, पण म्हणलं कशाला भांडण करता, म्हणलं आता सोडलंय तर सोडलंय. मग त्या हावे रोडवरनं परत स्टेशनला चालत आलो. मग तिथं आल्यावर लोकलची वाट बघितली. मग तिथं बसलो थोडा वेळ. मग लोकल आली. मग लोकलनं परत इथं उतरलो चिंचवडला. मग आम्ही तिथं उतरायच्या अगोदर ह्या ताईंना रिक्षा तिथं, पण ह्या ताईंना माहीत नव्हतं की माझी ननंदबाई पण येणार आहे. नंतर मी सांगितलं ह्या ताईंना की माझी ननंदबाई पण आहे माझ्या बरोबर. मग त्या म्हणलं काय अडचण नाही, ये घेऊन. मग डायरेक्ट रिक्षा इथं पार्किंगमध्ये आला. आणि मग मला वाटलं काय रिक्षावाल्याला पैसे द्यावं, तर ह्या ताईंना देऊन ठेवलं होतं वाटतं. मग ते रिक्षावाला म्हणलं नाही पैसे दिलेले आहेत, म्हणलं भाडं हे ते. मग बघा मी गावाकडं, मी कुठं करमाळा तालुक्यातली, ह्या कुठं कदाचित आता आमचं रात्री बोलणं झालं तर ह्या काय तर सातारच्या आहेत वाटतं, साताऱ्याच्या. पण ते पुण्यामध्ये त्यांचं म्हणजे माहेर असल्यावरच आहे, म्हणजे त्यांचं म्हणजे हितच ती राहिलेली आहे ती पहिल्यापासून, बरोबर आहे का नाही. तर मग एवढ्या लांबून फक्त ते माझे व्हिडिओ बघतात आणि त्या व्हिडिओमुळे त्यांचं झालेलं प्रेम, तेवढ्यामुळं त्यांना मला एवढ्या लांबून पार मला स्वतःचा गाडी खर्च सुद्धा करायची गरज पडली नाही. मग लोक इतकं माझ्यावर प्रेम करतात म्हणल्यावर त्यांच्यासाठी मी थोडासा टाइम काढला तर लोक मला किती नावं ठेवतात. आणि खास करून तर ह्यासाठी तर मी का नाही माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांकडे मी जात नाही. सगळ्यात मूळ कारण म्हणलं तर आता ते ताई आम्हाला फिरायला घेऊन जाणार आहे. बघू आता कुठं कुठं नेतात फिरायला. तशी तर माझी लई इच्छा आहे बरं का, शनिवार वाडा बघायची, सिंहगड बघायची. आता रविदादाच म्हणते सॉरी निलेश दादानं सोमादादानं मला कुठं नेलं होतं ह्याला काय बाय सोमादादाच म्हणते, निलेश दादानं आणि पांडू दादानं मला नेलं होतं महाबळेश्वर बघायला. तर ह्यावेळेस आता मी काय काय बघायला जाणार आहे ना हे तुम्हाला मी सांगते पुढल्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघा बरं का. आता 2-4 दिवस झालं व्हिडिओला सुट्टी पडलेली आहे. आता उद्या पण पडन, परवा दिवशी पण पडन, पण नावं ठेवू नका कारण व्हिडिओ भरपूर बनवणार आहे मी. आणि नाहीतर म्हणतात काय किती दिवस राहते, कारण नावं ठेवायला काय लोक कमी करत नाही. एखाद्या गरीबाचं किती खच्चीकरण करावं ना हे ते माणसांना समजत नाही. मनाला वाईट वाटतं दुसरं काय. पण माझं कसं आहे तुम्हाला माहितीच आहे की कुत्ते भुके हजार हम चले बाजार तसलं जास्त आहे माझं. तर काय नाही आता बघा सण्या ह्यांचा सगळ्यांचा नाश्ता झाला, त्या ताई आवडते त्या. आता आम्ही निघणार आहे, पण आम्ही कुठं जर फिरलो काय जरी झालं तर ती ताई तुम्हाला बघायला भेटणार नाही. तर भेटू आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. तर हे व्हिडिओ इथं संपला, तर बाय.